गुड मॉर्निंग. मराठी मॉर्निंग साऊथ इंडिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज व्लॉगची सुरुवात होत आहे अगदी सकाळी लवकरच मुलांच्या डब्यापासून. तर मी आपलं स्टार्ट केलं आज व्लॉग घरातून बनावं म्हटलं. प्रत्येक वेळेला मंदिर वगैरे भरपूर झालं, तर आज व्लॉगची सुरुवात घरातून होते. आणि मी इकडं स्नॅक्सची तयारी करते. आज त्यांना मखाणे द्यायचे स्नॅक्सला, आणि बरोबरच म्हटलं की पालक पराठे करून द्यावं. माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की मुलांना टिफिनला देताना मी हेल्दी असं काहीतरी त्यांना खायला देऊ, जेणेकरून ते शाळेत टिफिन लंच वगैरे असेल ना त्यावेळी सगळं संपवूनच येतात. आणि त्यांची मिस वगैरे सगळं संपवल्याशिवाय म्हणजे संपवायलाच लावते. आणि टिफिन देताना पण सांगतात की एवढी क्वांटिटीज द्या तुम्ही, जास्त वगैरे देऊ नका, शिल्लक ठेवतात मुलं. तर आता हे मखाणे भाजून झालेले आहेत. आणि मग म्हटलं आता चला पटापट दुसऱ्या कामाला पण लागूया. आता म्हटलं पालकचा पराठा बनवून घ्यावा, म्हणून मी त्यांच्यासाठी पालक पराठा बनवते. आणि नंतर मला चपाती भाजी सगळं वेगळं बनवायचं आहे. मुलांसाठी हे फक्त बनवायला लागले. आर्य सकाळी शाळेत गेल्यानंतर म्हटलं आता गावाकडून आलेलं सामान बघावं. तर हे माझ्या सासूबाईंनी पाठवलेलं आहे. माझी मम्मी नेहमीच म्हणते की मी तुझ्यासाठी काही करायच्या अगोदर तुझी सासू काही करायलाच ठेवत नाही, म्हणजे एवढी सुनांचं लाड करते. तर आमच्या माईंनी गावाकडून शेतातली कणस, सीताफळ, वांगी, भेंडी, अंडी वगैरे गोळा करून ठेवलेली असतात. आणि कोणी त्यांच्याजवळ त्या नेहमीच देत असतात. तर आता हे सगळं आवरून आर्या पण शाळेत गेलेली आहे. आणि आयुषला शाळेला जायला टाइम. हाय करायचं आयुषच्या शाळेत काय टीचर्स डे सेलिब्रेशन आहे, तर आम्ही ग्रीटिंग कार्ड बनवणार आहे. आणि आयुष आणि मी काय बनवणार? ग्रीटिंग कार्ड. कोणाला द्यायचं? मॅमला. ओके. असं मोठा पेंटिंग करायचं, तुझ्या हाताचं ना डिझाईन करायचं. मोठा त्याच्यावर आपण त्याचा करायचं. फायनली आयुषीचं मीसाठी बनवलं का. आयुषच्या स्कूलमध्ये ब्रांच वाईज टीचर्स डे सेलिब्रेशन होतं. तर यावेळी त्यांच्या ब्रांचचा नंबर होता सेलिब्रेशनचा. मग घरातलं काम आवरून सगळं झाल्यानंतर आम्ही आलो होतो थोडंसं सामान खरेदी करण्यासाठी. आमच्या घराच्या इकडे जवळच हे मार्केट आहे. याचं नाव वेगळंच काहीतरी, परंतु आम्ही तर नेहमी बोलताना प्लास्टिक मार्केट असंच म्हणतो, कारण इकडे सगळं होलसेलमध्ये प्लास्टिकचं सामान भेटतं. स्टोरेज बॉक्स, डस्टबिन, बॉटल्स किंवा जे काही डबे वगैरे आपल्याला पाहिजे असतं ना, ते सगळं इकडं होलसेल रेट. आम्ही आलोय आता इकडच्या प्लास्टिक मार्केटमध्ये. आणि ATR इकडे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आणि सगळं होलसेलमध्ये भेटतं.
जे लोक सेलममध्ये माझ्या मैत्रिणी राहतात त्यांना जर माहीत नसेल तर ऑनलाईनपेक्षाही कमी दरात इकडे वस्तू भेटतात. आणि आम्ही प्रत्येक वर्षी संक्रांतीला किंवा असं काही वस्तू गिफ्ट वस्तू जर न्यायच्या असतील तर इकडेच येतो. आणि आमचं फिक्स शॉप आहे हे ATRs म्हणून. तर इकडे खूप छान छान व्हरायटीचे प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे. आणि आज वेळ होता म्हणून आम्ही आलोय इकडे बघण्यासाठी. स्टोरेज बॉक्स, बॉटल्स, जे घरात सामान आपल्याला ठेवायला लागतं ना, वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स, असे टिफिन्स. आणि जो इतर रेट दिसतोय ना त्यापेक्षा कमी रेटमध्ये ॲक्च्युली यांच्याकडे प्रोडक्ट आहे. हा एक फ्रीजवाला स्टोरेज बॉक्स आहे आणि याची प्राइस किती दिली आहे? 215 रुपयाची प्राइस आहे. ये इसका प्राइस क्या है? 140. वाह, याचं प्लास्टिक पण चांगलं आहे आणि याची प्राइस पण चांगली आहे. याच्यावरती 215 लिहिले, पण यांच्याकडे होलसेल रेटमध्ये तुम्हाला भेटतं आणि एकदम चांगल्या क्वालिटी. हे जावा स्क्वेअर, जस्ट लाईक टप्परवेअर सारखंच आहे पण जावाचं आहे. आणि याची प्राइस आहे 330 रुपये. ये कितना है भैया? 160. वाह, 160. 330 आहे पण 160. जशी ताईंची रिॲक्शन आहे तशीच तुमची पण असणार आहे, कारण इकडे जे रेट दाखवलेले आहेत ना तसं नाही आहे, पूर्ण होलसेलमध्ये आहे. आणि इकडे फुल मार्केट आहे इकडं होलसेलचंच, जे की आपल्याला घरात लागणारे झाडू, डस्टबिन, सगळे सामान आहे ना इकडं भेटतं आणि सगळं होलसेल रेटमध्ये. आणि आम्ही इकडं जसं राहतोय ना तर हे जे काही शॉपिंग आहे ते आम्ही इकडे काय तर दाखवतात. हां, कितना? 250. हाँ, ऑनलाइन में ओके. 120 ऑनलाइन 250 का. ऑनलाइन भी है क्या? उसका पेट्रोल चार्ज, आने वाला चार्ज, उसका मजूरी पूरा इसमें. मतलब ऑनलाईन घेण्यापेक्षा इकडे येऊन घेतलेलं कधी पण बरंच आहे. आणि तसं पण मी ऑनलाईन शॉपिंग भरपूर करते, पण मी सगळं रेट चेक करूनच आली. ऍक्च्युली ना शॉपिंगचा आहे ये. इसका एक्चुअल प्राइस क्या है? हाँ, जावा का अच्छा है, पता है उसका. हे किती बोलले प्राइस? 220 रुपये. 545 नाही. थोडा मोठा बॉक्स लागलेला आहे, त्याच्यात कपडे पण बसतात, प्लस त्यांचं काही दुसरा काही स्टफ असेल तर तो पण मला ठेवता येतोय. आणि हे एक बॉक्स आणलं आहे जे की मला यूज होणार आहे. मला फ्रीजमध्ये मसाले ठेवायसाठी हवं होतं, का तर किती पण वेळा बर्नरमध्ये जरी मसाला भरला तर थोड्या दिवसांनी ते माझ्या तर लक्षातच राहत नाही, कारण सांबर मसाला, रस्सम मसाला हे जवळपास सेम होतं. खूप वेळेला मीच विसरून जाते. हे असं सामान मी घेऊन आलेली आहे आणि आता मी हे पूर्ण सेट केल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी काय करत होते. मतलब जे एवढं मोठं बॉक्स घेऊन आल्याचा कसा यूज मी केल्यानं दाखवते. आणि खरं ऑर्गनाइज राहतं सामान, कारण मुलं खूप पसारा करतात. तर याच्यात कसं पण ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही, बॉक्स काढा, आवरा आणि ठेवा, चालून जातं. तर मी तुम्हाला आता हे सेट केल्यानंतर दाखवते की मी कसं सेट करून ठेवलं सगळं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि संध्याकाळची वेळ झाली का माझं आणि आयंशचं चालू झालं, त्याला खेळत खेळत काहीतरी मला शिकवायचं असतं. आणि व्हिडिओ एंडपर्यंत पहा. ओके का? मन कसं केलंय मग मम्माने कसं केलंय बघ. झाला मला असं करून दाखवते. ओके. नाही 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 आले. कसं करायचं? करा करा मसाला करा. काय झालंय? काय काय झालं? काय काय? हा, व्हेरी गुड आयांश, छान आहे आयशू. हे बघ, ही राहिले ना, ही असं